श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कसे आहात? मस्त ना? मस्तच असले पाहिजे. हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे म्हणजे तुमचे नक्कीच आज भाग्य उजळणार आहे. जर हा संदेश ऐकत असाल तर ऐका. जर तुम्ही यावेळी संदेश ऐकत असाल तर याचा अर्थ असा आहे की स्वामींनी स्वतःच हा संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला निवडले आहे. तुम्ही अंतिम भाग्यवान आहे. ब्रह्मांडाला संदेशाद्वारे सांगायचे आहे की आपल्याकडे असे काहीतरी आहे जे आपल्याला खास बनवते. आपण देवाच्या नजरेत आहात आणि मी तुझ्या अधिक कर्माकडे पाहत आहे. आपल्याला आपल्या योग्य कर्माचे योग्य परिणाम मिळत आहेत. मी पाहू शकतो की आपले भविष्य खूपच दृश्यमान आहे. यावेळी आपल्या मनात चालू असलेले विचार आपल्याला या ब्रह्मांडाची काही खास उपासना आशीर्वाद नेहमीच आपल्याबरोबर असते. आपली देवी दृष्टी आपल्याला अशा गोष्टी दर्शवित आहे आणि आपल्याला अशी प्रेरणा देत आहे जी आपल्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता आपल्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे ज्यामध्ये मोठे यश आपले स्वागत करीत आहे. आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणी आता ते संपणार आहे. आपण सतत काळजीत असलेल्या आर्थिक समस्या ते आता भूतकाळातील फक्त एक बाब बनतील. आपल्याकडे कोणत्याही आव्हानावर मात करण्याची अशी शक्ती आहे जी कोणत्याही अडचणीला संधीमध्ये बदलू शकेल. म्हणूनच आता स्वतःला कोणत्याही गोंधळात अडकवण्यासाठी वेळ घालवू नका. आता आपण पुढे जाण्याची वेळ आली आहे. लवकरच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ज्या गोष्टीमागील कार्य आपल्याला माहीत नाही. आपण इतके कठोर प्रयत्न केले आहे आणि सध्या किती अडचणी आहेत. तुम्ही खूप रागावले आहात. बरेच जण सोडून निघून गेले आणि तुम्ही एकट्याने बऱ्याच अडथळ्यांना सामना केला. पण आता वेळ बदलत आहे. बऱ्याचदा लोक फक्त त्यांची बाजू पाहतात. इतरांच्या आनंदाची काळजी घेऊ नका. परंतु जर आपण भिन्न वेगळे असाल तर ते त्या लोकांपैकी एक आहे जे प्रथम इतरांच्या आनंदाची काळजी घेतात. आपल्याकडे काही विशिष्ट गुण आहेत जे आपल्याला श्रेष्ठ बनवतात. तुमची प्रार्थना कुठेतरी एखाद्या दैवी ठिकाणी ऐकली गेली आहे. बाळा, शेवटपर्यंत संदेश नक्की ऐक. तुझे भाग्य उजळेल. तुमची प्रार्थना कुठेतरी एखाद्या प्रिय भक्ता, आपल्या या गुणवत्तेमुळे आपल्याला अफाट यश मिळणार आहे. आपले जीवन श्रेष्ठ होत आहे आणि आपले भविष्य सुवर्ण होत आहे. माझे आशीर्वाद आपले समर्थन कसे करतील ते पहा. आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक कमतरता आणि प्रत्येक अडथळा दूर केला जाईल. असे दिसते की आपली प्रार्थना कुठेतरी एखाद्या दैवी ठिकाणी ऐकली गेली आहे. सर्व काही नियोजित पद्धतीने घडत आहे. फक्त विश्वास ठेवा आणि पुढे जा. आपल्या आयुष्यातील अत्यंत दैवी शक्ती संदेशाद्वारे आपण आपल्याला सांगू इच्छित की जे मोठे कार्य अपूर्ण होते. जेव्हा कोणीही आपले ऐकत नव्हते तेव्हा आपण त्या कठीण काळी शांतपणे सगळं काही सहन केले. माझ्या प्रिय बाळांनो, तुमच्या शुभ कृत्यांमुळे तुमचे आयुष्य आशीर्वादांनी भरले आहे. प्रत्येक क्षणी जेव्हा एखाद्याने आपल्याला मदतीसाठी बोलावले तेव्हा आपण त्याला निस्वार्थपणे मदत केली. त्या बदल्यात आपण काय मिळवाल याचा आपण कधीही विचार केला नाही. ही आपली सेवा आणि इतरांसाठी सत्य आहे. आज आपल्या जीवनात आनंदाचा आधार तयार झाला आहे. लक्षात ठेवा,
जेव्हा आपण एखाद्याचे चांगले करतो तेव्हा ती ऊर्जा विश्वासातील सकारात्मक लाट म्हणून आपल्याकडे परत येते. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आता हळूहळू आपल्या जीवनातील अडचणी सोडवित आहेत. एखाद्या वेळी जड वाटणाऱ्या समस्या आता ते एक एक करून संपत आहेत. एक सुखद पहाट आपल्या दारात थोठावत आहे. आपले कठोर परिश्रम आपल्यासाठी धैर्य आणि आपले सत्य आपल्यासाठी एक सुंदर जीवनशैली बनवतील. नेहमीच यांसारखे चांगले कर्म करत राहा, कारण हा आधार आहे जो आपल्याला केवळ या जीवनातच नव्हे तर प्रत्येक परिस्थितीत विजयी करेल. आपल्या जीवनातील आनंद, शांतता आणि समृद्धीचे हे दिवे नेहमीच पेटते. आपण जे काही निर्णय हे सिद्ध केले की ते अर्थपूर्ण आहेत. आपण करत असलेली एक कार्य आपल्या निकालापर्यंत पोहोचवेल, कारण संपूर्ण निर्मिती आपल्याला मदत करण्यास तयार आहे. आपल्या आयुष्यात एक सुवर्ण क्षण येणार आहे. आपल्या आयुष्यात एक सुवर्ण वेळ येणार आहे. लांब गेलेले ते आता आपल्या जवळ येत आहेत. आपली स्वप्ने काही होती ती हळूहळू वास्तविकतात होत आहेत. ती हळूहळू पूर्ण होताना दिसत आहेत. आपल्यासाठी ही एक नवीन आयुष्याची सुरुवातच आहे. एक भव्य अध्याय ज्यामध्ये प्रत्येक मार्गाने यश मिळते, ज्यामुळे आपल्याला कधी कधी ज्या गोष्टी वाटत होत्या ते शक्य व्हायला लागलेले आहेत. आपले कठोर परिश्रम आणि स्वतःसाठी तयार केलेला एक परिश्रम हा सुंदर क्षण तो लवकरच आपल्या जीवनात प्रवेश करणार आहे. आपण योग्य दिशेने जात आहात आणि आपल्यापेक्षा अधिक पात्र कोणीही नाही. आता हा बदल स्वीकारण्यास सज्ज व्हा, कारण आपला वेळ बदलत आहे आणि बदल आपल्यासाठी शांतता आणि समृद्धी आणेल. सर्व शुभेच्छा. इच्छा एक मागून एक पूर्ण करण्यास सुरुवात करतील. या निमित्ताने आपल्यासाठी ही ऊर्जा आणली आहे. या दैवी सामर्थ्याने काहीतरी खास आणले आहे. या संदेशाद्वारे युनिव्हर्स म्हणजेच ब्रह्मांड आपल्याला सांगू इच्छिता ह्या भेटवस्तू स्वीकारा. जसे की चिखलात कमळ उगवणे हे त्याच्या विशिष्ट उद्देशाने जन्माला आले. आपली आभा चालू आहे आणि लोक आपल्या गुणांशी परिचित आहे. आपल्या स्वभावातील दैवी शक्तीची एक सुरक्षा ढाल आहे जी आपले सर्व वेळ आपले रक्षण करते. जेव्हा जेव्हा कोंडी बंद होते तेव्हा डोळे बंद करा आणि सर्वोच्च पिता देव लक्षात ठेवा. आपल्या मार्गातील प्रत्येक अडथळा आता सुलभ केला जात आहे. मी तुझ्या समस्या संपवतो. वेळेचे चक्र सतत फिरत राहते. आनंदानंतर दुःख आणि दुःखानंतर आनंद हे पुन्हा येतच असतो. माझ्या प्रिय बाळा, घाबरू नका. तू कोणत्याही क्षणी एकटा नाहीस. आपल्याबरोबर नेहमीच एक दैवी शक्ती चालू असते. संपूर्ण आत्मविश्वासाने हा लांब प्रवास सुरू करा. आपल्यामध्ये एक अद्भुत शक्ती लपलेली आहे जी कदाचित आपण पूर्णपणे अनुभवण्यास असमर्थ आहोत. जर आपण आपली अंतर्गत शक्ती ओळखली तर आपल्याला असे वाटेल की प्रत्येक अडचणीचे निराकरण आपल्यापासून काही चरण दूर आहेत. एखादे कार्य यशस्वी करण्यासाठी आपली उपस्थिती पुरेशी आहे, म्हणून आपण या कार्यात माझा हात ठेवला आहे. हे कार्य आपोआप गती मिळवते, कारण आपल्या सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास त्या कार्य यशस्वीतेकडे घेऊन जाते. स्वतःला कधीही कमकुवत किंवा अपूर्ण मानू नका, कारण आपल्यात पूर्ण आणि शक्तिशाली आत्मा येण्याची शक्यता आहे, जे आपल्या कठोर परिश्रमाचे आणि योग्य दिशेने कार्य करीत आहे. आपला हेतू पृथ्वीवर कार्य करणे आहे आणि आपण त्याच हेतूसाठी येथे आलो आहोत. आपले जीवन फक्त आपल्यासाठी नाही तर त्याऐवजी इतरांसाठी आहे. जेव्हा आपण आपली शक्ती योग्यरित्या वापरता तेव्हा केवळ आपले जीवन बदलत नाही तर आपण इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल देखील आणू शकता.
म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आपण जे काही ऐकले आहे ते यशाच्या दिशेने जाते. आजची शिकवण संदेश ऐकण्याबरोबरच आपल्याला ही चांगली बातमी मिळेल. ही बातमी आपल्या जीवनाशी संबंधित असेल आणि आपल्याला आनंद, शांती आणि समृद्धी देईल. जीवनात एक आनंदी बदल होणार आहे. आपले विचार बदलणार आहेत. आपल्या मनात एक अळी आहे जी शेवटचे नाव घेत आहे. एक वेदना आहे जी शांत नाही. पण आता पहा, आनंदाची सकाळ आपल्या आयुष्यात येणार आहे. आपल्या अंधारात जीवनात प्रकाशाचा प्रकाश पटकन होईल. मी तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी स्वतः येत आहे. आता कोणतीही समस्या आपल्या मार्गासाठी एक समस्या आहे. माझ्या प्रिय बाळा, तुझ्याकडून काही चूक झाली तर आता त्या चुकीसाठी तुम्हाला क्षमा केली जाईल, कारण आपण आपल्यासाठी नवीन मार्ग उघडत आहात. सर्व समस्या एकाच वेळी संपत आहेत. सर्वोच्च पिता देव तुम्हाला एक दैवी सिग्नल संकेत पाठवित आहे. हा एक सुवर्ण काळ आहे जो सुरू होत आहे आणि आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तयार असावं लागेल. माझ्या मुलांनी चांगला वेळ सुरू केला आहे. आपण या संदेशापर्यंत पोहोचला आहे कारण आपल्याला आपल्या प्रार्थनांचे फळ मिळत आहे. देव आपल्याला या क्षणी आश्चर्यकारक काहीतरी प्रदान करीत आहे. आज आपण खूप मेहनत केली आहे हे सांगण्यासाठी मी आलो आहे. याचा आज आपण अनुभव घेतला असावा. आपल्याला खूप मेहनतीच्या काही प्रयत्नांचे फळ मिळाले, परंतु काही स्वप्ने आपल्यासमोर बरेच लोक पूर्ण करत आहेत. आयुष्यातील संघर्ष आणि आव्हाने आपल्या सर्वांच्या मार्गाने येतात. हे सर्व तात्पुरते आहे. जे आज कठीण आहे, उद्या हेच अनुभव आणि प्रसंगात बदलू शकते. आपल्याला कधी-कधी आपल्याला अडचणी जाणवतात आणि असे नवल वाटते की ते कधी संपेल की नाही. परंतु हे खरे आहे की प्रत्येक अंधारानंतर एक उज्ज्वल मार्ग आहे. आपल्या जीवनासाठी देवाने एक नवीन अध्याय लिहिला आहे. एक जीवन आहे त्यामध्ये आपल्यासाठी बरेच आनंद आणि यश लहान आहे. ही वेळ आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ आहे, कारण आपण ते स्वीकाराल आणि त्यावर पूर्ण विश्वास असेल तर आपण आपल्या आत असलेली शक्ती आणि विश्वासासाठी एखाद्या ठिकाणी आलात तर कोणतेही आव्हान आपल्याला थांबवू शकत नाही. प्रत्येक परिश्रम आणि संघर्षानंतर यशाचा सूर्य चमकतो. आता वेळ आली आहे की आपण विचार करा, आपली नकारात्मकता मागे ठेवा आणि आपल्या आत्मविश्वासाच्या दिशेने पुढे जा. फक्त आपल्याला आपल्या मार्गावर विश्वास ठेवावा लागेल. स्वतःला शोधण्याची आणि त्या पूर्ण करण्यासाठी पुढे जा आणि आपले जीवन नव्याने जगण्यासाठी सज्ज होण्याची ही वेळ आहे. आपले प्रत्येक चरण आपल्याला नवीन दिशेने वेळ आहे. आपले प्रत्येक चरण आपल्याला नवीन दिशेने आणि शक्यतांकडे घेऊन जाईल. आजकाल आपले आरोग्य चांगले चाललेले नाही. आपण आपल्या आयुष्यात पैशाची कमतरता आणि बऱ्याच पिढीत दुःख पाहिले आहे. असे दिसते की जणू काही काळानंतर इतर त्रास आपल्याला सोडत नाही. पण आता नाखुश होण्यास वेळ नाही. आता तर एक आनंददायी वेळ साजरा करण्याची वेळ आली आहे. 1 वर्ष निघून गेला आहे. आपले जुने दिवस आता निघून गेले आहेत. आजपासून सर्व काही चांगले होईल असे वाटते. कोणीही आपले नुकसान करण्यास सक्षम नाही. समस्या आपोआप आपल्या आयुष्यातून दूर होतील. आपले शत्रू हार मानतील आणि आपले नाव दूर-दूरपर्यंत प्रतिध्वनी करेल. लवकरच आपण आर्थिक समस्यापासून मुक्त व्हाल. आपण समृद्धी व्हाल. समृद्धी स्वीकारा, कारण हे लवकरच आपल्या जीवनातील प्रवेश करण्यास तयार असलेल्या एखाद्या महत्त्वपूर्ण रहस्याचे महत्त्वपूर्ण
ज्ञान असेल. माझ्या मुलांनो, माझ्यावर विश्वास ठेवता आणि म्हणूनच तुम्ही माझ्याजवळ आहात. मी तुमच्या हातात धरला आहे, म्हणूनच आपण यशस्वी आहात. आपले भविष्य तेजस्वी आणि यशाने भरलेले आहे. सत्याच्या मार्गावर कसा तरी पुढे जात राहा. ही वेळ आहे आपल्या जीवनाच्या नवीन अध्यायाची सुरुवात. वाटते की आपले जीवन आता प्रकाशाने भरले जाईल. माझ्या प्रिय बाळा, मुला, मी तुझ्यासाठी एक खास भेट आणली आहे. आपल्या जीवनात ही भेट अशा प्रकारे घ्या की आपण इतरांसाठी एक उदाहरण व्हाल. लोक तुमची स्तुती करतील आणि आपल्यासारखे व्हायचे असे बोलतील. आपण आपल्या आयुष्यात एका रात्रीत भाग्यवान व्हाल आणि मी आपले नशीब बदलण्यास तयार आहे. या ब्रह्मांडामध्ये आपल्यासाठी निवडलेल्या गोष्टींबद्दल विचार करा. हा संदेश आपल्याकडे का आला आहे? आपल्या अपूर्ण जीवनाला परिपूर्णता देण्याची वेळ आली आहे. आपल्या यशामुळे आपल्याला कोणते कार्य करावे लागेल हे ठरवण्याचा एक क्षण आहे. मी मदत करण्यास तयार आहे. आपण आपल्या आयुष्यात बरेच लोक मित्र म्हणून निवडले आहेत, परंतु वास्तविक मदत कुठूनही मिळत नाही हे समजून घेणे आवश्यक आहे. आपले जीवन अडचणींनी भरलेले आहे, परंतु आता हा संघर्ष संपणार आहे. माझ्या मुलांनो, आपल्यासाठी एक आनंददायी वेळ आली आहे. आता आपला प्रवास सोपा होईल आणि देवाच्या कृपेने तुम्हाला खूप काही मिळेल. आपण रिकाम्या हाताने इथे का आलात? परंतु या जगात आपले हात कधीही रिक्त होणार नाहीत. मी तुमच्याबरोबर वेगवेगळ्या गटात राहतो. मी सकारात्मक ऊर्जा आणि प्रकाश तुम्हाला प्रदान करून नेहमीच आपल्याबरोबर चालतो. आपण सत्याचा मार्ग निवडला आहे आणि जेव्हा आपण सत्याच्या मार्गावरून जात असतो तेव्हा एक मार्ग आहे जो कधीही सोपा नाही. हा मार्ग आत्म्यासाठी जो आहे, जो स्वतःपेक्षा काहीतरी मोठा समजतो आणि दुसऱ्यास आनंद देण्यास तयार असतो. हे कारण आहे, पण आपण कधीही हार मानली नाही. आपण नेहमी सत्य आणि प्रेमाच्या मार्गास प्राधान्य दिले आहे. आता किती कठीण मार्ग आला आहे महत्त्वाचं नाही, जेव्हा आपण खऱ्या मार्गावर चालण्यास परिणाम मिळतात. हसण्याची ही वेळ आहे, कारण आपल्यातील आत्मा हळूहळू त्या मजल्यापर्यंत पोहोचत आहे. लवकरच अशी संधी येईल जेव्हा आपण आपले प्रयत्न आणि संघर्ष साजरे करू शकता किंवा आपल्या यशाचा परिणाम असेल आणि आपण नेहमी स्वतःच्या आधी इतरांचा विचार करत असो. आपण मनापासून जगता त्याची चांगुलपणा, त्यांचा आनंद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपले हे निस्वार्थ प्रेम हे आपल्या महान होण्याचे प्रतीक आहे. कदाचित म्हणूनच आपण बऱ्याच वेळ हा संदेश ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बघा, तुमचे नशीब एकदम उजळेल. हा संदेश योगायोगाने नाही तर स्वामीने तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे. चला तर भेटूया पुढचा नवीन एक संदेश घेऊन. श्री स्वामी समर्थ.